हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपण बघा या व्हिडिओमध्ये MTS, NTS आणि NMMS आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करता उपयुक्त असा आज टॉपिक घेतोय, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. तेव्हा चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. लेट अस स्टार्ट दी टॉपिक. लेट अस सॉल्व दिस प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम परीक्षेत, स्कॉलरशिप परीक्षेत येऊन गेलेलं आहे. बघा इथे 8/15 + 15/8 इकडे ब्रॅकेट दिलेला आहे, डिवायडेड बाय 5/6. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आणि वी हॅव गिवन 4 ऑप्शन्स. आता आपल्याला बॉडमास रूल नुसार, बघा बॉडमास रूल नुसार आपल्याला काय काढायचं, सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. मग आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करू. काय येईल आहे ब्रॅकेटमध्ये 8 × 8. बघा डिनॉमिनेटर सारखे नाही आहेत म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 8 × 8 किती राहील 64 आणि इकडे 15 × 15 काय होईल आहे 225 आणि इकडे 15 8 म्हणजे 120, राईट, डिवायडेड बाय 5/6. ठीक आहे. त्यानंतर इथे जर आपण हे सॉल्व्ह केलं तर काय मी तर यांची ऍडिशन येते 289/120 डिवायडेड बाय 5/6, राईट. आता आपण इथे याला लोएस्ट फॉर्म देता येतो का बघू. त्यानंतर इथे डिवाइड आहे, डिवाइडचं जर मल्टिप्लाय करायचं असेल तुम्हाला तर काय होतं, आपण याचा रेसिप्रोकल घेऊ म्हणजे 6/5, राईट. तर इथे आपण लोएस्ट फॉर्म देऊ 6 1s 620, राईट. 6 1 620 म्हणजे किती येईल ते 289/2500, राईट. आता इथे हे जर आपण बघितलं तर स्क्वेअर रूट 289 म्हणजे किती 17 आणि स्क्वेअर रूट 100 म्हणजे किती येत आहे 10, राईट. आणि मग याला 17/10 म्हणजे काय आन्सर येईल 1/7. म्हणजे आपलं हे जे सेकंड ऑप्शन आहे ते करेक्ट राहील. नेक्स्ट एक्झाम्पल, स्क्वेअर रूट 18 + स्क्वेअर रूट 16 इज इक्वल टू a. वी हॅव टू फाइंड a स्क्वेअर, राईट. आता स्क्वेअर रूट 81 म्हणजे हा काय आहे 9, राईट. स्क्वेअर रूट 16 म्हणजे किती आहे 4 इज इक्वल टू a, राईट. म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली 13 आणि देअरफॉर a इज इक्वल टू काय येईल 13 × 13 पण येईल आणि a इज इक्वल टू आपण a स्क्वेअर इज इक्वल टू काय राहील 169. तेव्हा आपले दोन ऑप्शन्स करेक्ट आहेत, सेकंड आणि थर्ड, राईट. हा सेकंड पण करेक्ट आहे आणि थर्ड पण करेक्ट आहे. लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल काय, स्क्वेअर रूट x - स्क्वेअर रूट y आणि x ची व्हॅल्यू दिली आहे, y ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. आपण या ब्रॅकेटमध्ये हे ठेवू तर इथे काय येईल x - x ची व्हॅल्यू किती आहे, इथे आपण डायरेक्ट व्हॅल्यू ठेवू 31 - स्क्वेअर रूट y म्हणजे 36, राईट. म्हणजे इथे काय येईल स्क्वेअर रूट 31 - स्क्वेअर रूट 36 म्हणजे किती 6, राईट. सो 31 we get 31 - 6 25 and square root 25 म्हणजे किती आहे 5. म्हणजे आपलं हे जे सेकंड ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल, विच इज परफेक्ट स्क्वेअर. आता हे 1 2 3 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, यातला परफेक्ट स्क्वेअर कोणता तो आपल्याला ओळखायचा आहे. आता इथे 2 to 5 आपल्याला माहित आहे की 225 हा 15चा स्क्वेअर आहे, राईट. मग इथे आपलं असंही असू शकतं 1.5 डेसिमल पॉइंट आहे म्हणजे 1.5 किंवा 0.15 किंवा 0.015. आता याचा स्क्वेअर जर आपण काढला, प्रत्येक ठिकाणी एक लक्षात घ्या 2 to 5 तर येतीलच, राईट. आता डेसिमल पॉइंट बघू आपण, तर 1.5 असेल तर बघा 1.5 × 1.5 आता 2 to 5 तर येतच, मग 1 2 इकडे डेसिमल पॉइंट म्हणजे इथे येईल, राईट. आता इथे याच्या दुप्पट जर केलं, डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट आहे, मग 2च्या दुप्पट 4 म्हणजे 1 2 3 4 असं येईल ते, राईट. आणि इकडे 3 आहे, 3च्या दुप्पट किती येतील 6 म्हणजे 1 2 3 4 5 6, राईट. तर इथे लक्षात घ्या की इथे बघा डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट, डेसिमल पॉइंट नंतर 4 डिजिट, डेसिमल पॉइंट नंतर 6 डिजिट, म्हणजे हा कोणता नंबर आहे, हा इव्हन नंबर आहे, बरोबर आहे.
मग तसं आपण इथे बघू, इथे 3 डिजिट आहे म्हणजे हा नाही, इथे 2 डिजिट आहे म्हणजे हा आहे, राईट. तर इथे इथे 1 डिजिट आहे म्हणजे नाही, आणि इकडे 1 2 3 4 5 म्हणजे हे कसे आहेत, ऑड आहे. इथे हा ऑड आहे आणि इथे ऑड आहे, म्हणजे जे आपण म्हणू की एक नंतर जो स्क्वेअर असतो इथे 1.5 किंवा कशाचाही स्क्वेअर म्हटलं तर इथे डेसिमल पॉइंट जर असतील स्क्वेअरमध्ये तर ते डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट, डेसिमल पॉइंट नंतर 4 डिजिट किंवा डेसिमल पॉइंट नंतर 6 असे इव्हन नंबर्स राहतील, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे सेकंड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 103 इंटू 97 मायनस 105 इंटू 95 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर इथे हा जो 103 आहे दिस कॅन बी रिटर्न ॲज 100 प्लस 3. बघा इथे आपण 103 आणि 97, बघा 103 लिहिताना आपण 100 प्लस 3 आणि इकडे 97 लिहिताना 100 मायनस 3 लिहितो, राईट. सो 100 प्लस 3 आपण हे लिहू, राईट, इंटू 100 मायनस 3. सेम जे नंबर्स आहे एकदा त्यांची ऍडिशन आणि एकदा त्यांचं सबट्रॅक्शन, हे असं लिहिलं मी. त्यानंतर इथे परत जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 105 आणि 95, मग 105 कसा आहे तो 100 प्लस 5 आणि 95 कसा आहे तो 100 मायनस 5. सो हिअर 100 प्लस 5 आणि 100 मायनस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, राईट. तर इथे आपण हा फॉर्म्युला लावू शकतो, कुठला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू काय येतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला आपण लावला तर काय होईल, 100 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, राईट, मायनस इथे काय येईल 100 स्क्वेअर, सेम तसंच येईल, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे इकडे हा ब्रॅकेट लिहू, 100 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर इज इक्वल टू आपण म्हणू एक्स स्क्वेअर, राईट. म्हणजे 100 म्हणजे इथे येईल 1000, राईट, मायनस 9, आणि इकडे येतं 10000 मायनस 25 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता इथे ही पण स्टेप आपण न घेता थोडंसं बघा असं करता येईल, 100 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, ब्रॅकेट रिमूव्ह करू, मायनस जी सी साईन आहे त्यांनी याला मल्टिप्लाय केलं तर ब्रॅकेट रिमूव्ह होईल, मायनस 100 स्क्वेअर मायनस मायनस प्लस 5 स्क्वेअर. हे कळलं का, हे 100 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर मायनस 100 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, राईट. त्यानंतर इथे बघा ही आपण स्टेप रिमूव्ह केली, हा मायनस होतो, ठीक आहे, म्हणजे काय येईल मायनस 9 प्लस 25 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, राईट. म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 मधून 9 गेले किती मिळतात आपल्याला, एक्स स्क्वेअर 16, बरोबर आहे. पण आता इथे ऑप्शन आपल्याला काय दिलेला आहे, स्क्वेअर रूट 16, स्क्वेअर रूट 256, मग इथे 16 दॅट इज नथिंग बट स्क्वेअर रूट 256, हो ना. 16 चा स्क्वेअर किती आहे 256 किंवा स्क्वेअर रूट 256 म्हणजे 16, म्हणजे आपलं सेकंड ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्वेअर रूट 1.69 प्लस स्क्वेअर रूट 1.44 अपॉन स्क्वेअर रूट 6.25 इज इक्वल टू what? That means we have to find value of this, right? आता 1.69 म्हणजे 169 कशाचा स्क्वेअर आहे 13 चा, राईट. आणि म्हणजेच मग इथे काय येईल, दिस इज इक्वल टू 1.3, राईट, प्लस आता 1.44 म्हणजे 144 12चा आहे म्हणजे हा किती येईल 1.2 अपॉन इथे स्क्वेअर रूट 6.25 आहे, बरोबर आहे. स्क्वेअर रूट 6.25 म्हणजे 625 हा 25चा आहे म्हणजे इथे 2.5, राईट. स्क्वेअर रूट आहे म्हणून आपण हे घेतले. त्यानंतर काय येईल, या दोघांची ऍडिशन 2.5 अपॉन 2.5 म्हणजे किती येतं ते 1, राईट. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. लेट अस सॉल्व दिस एक्झाम्पल. बघा इथे स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, ठीक आहे. चला आता इथे आपण इथनं सुरुवात करू. म्हणजे बघा स्क्वेअर रूट ऑफ, इथे आपल्याला काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ हा जो आहे स्क्वेअर रूट 9 म्हणजेच काय 3, राईट. मग स्क्वेअर रूट 9 म्हणजे 3 म्हणजे 3 इंटू 3 असं लिहिते, 3 इंटू याची व्हॅल्यू किती आहे 3, राईट. मग हे मी असंच लिहिते, हा जो आहे हा येईल 3 इंटू आणि मग इकडे येईल 3 इंटू, ठीक आहे.
चला मग आता परत आपण हा काय येईल स्क्वेअर रूट बघा, आपण जर हा सॉल्व्ह केला स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 म्हणजे काय येईल स्क्वेअर रूट 9. स्क्वेअर रूट 9 म्हणजे किती 3 म्हणजे स्क्वेअर रूट 9 म्हणजे इथे काय येईल 3 आणि हा इथे 3 राईट. 3 इंटू 3 आणि हा इकडे 3 राईट. आता परत इथे हे सॉल्व्ह करू. स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 म्हणजे स्क्वेअर रूट 9. स्क्वेअर रूट 9 म्हणजे 3 म्हणजे हा 3 लिहिते आणि हा म्हणजेच काय 3 राईट. म्हणजेच आता बघा इथे स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 म्हणजे परत स्क्वेअर रूट 9. स्क्वेअर रूट 9 म्हणजे 3 म्हणजे इथे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. लेट अस सॉल्व. वी हॅव टू फाइंड 240 स्क्वेअर ऑफ 241. आता हे ऑप्शन दिलेले आहे. आता 241 बघा दॅट इज नियर टू 240 राईट. मग 24चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे किती आहे 576 आणि मग काय येईल ते 00 याचा स्क्वेअर आपण केला तर म्हणजे हा जो नंबर आहे हा याच्या नक्कीच वर राहील म्हणजे याच्यापेक्षा ग्रेटर राहील. बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट राहणार नाही. हे मे बी असू शकतं, हे असू शकतं, हे राहणार नाही. बरोबर आहे. आता इथे परत या दोन ऑप्शनचा तुम्ही जर विचार केला तर इथे 241चा स्क्वेअर जर तुम्हाला काढायचा असेल तर आपण परत 240 प्लस 1 होल स्क्वेअर असा जर फॉर्म्युला लावला तर मग किती होईल 240चा स्क्वेअर म्हणजे 57600. ए प्लस बी होल स्क्वेअरचा जर मी फॉर्म्युला लावला तर काय येतं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर राईट. तर इथे ए हा ए आहे आणि हा बी आहे राईट. आणि 2ab म्हणजे 2 इंटू 240 इंटू 1 म्हणजे किती येईल ते 480 राईट. याच्या दुप्पट आणि हा 1 म्हणजे इथे काय येईल 18 इथे येईल आपला 58081 राईट. म्हणजे मग हे ऑप्शन नक्कीच येणार नाही. लक्षात घ्या हे इतकं जवळ असणारच नाही. म्हणजेच मग कुठलं ऑप्शन करेक्ट राहील हे. ठीक आहे. म्हणजे न स्क्वेअर काढताही तुम्ही हे बघू शकता, गेस करू शकता. वी हॅव टू फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 0.000441 म्हणजे एक लक्षात घ्या डेसिमल पॉइंट नंतर बघा 1 2 3 4 5 6 डिजिट आहे. बरोबर आहे. आणि याला आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे म्हणजे इथे समजा मी 1/2 नी मल्टिप्लाय स्क्वेअर रूट काढायचं म्हणून 1/2 म्हणजे 2 1s 2 3s म्हणजे आता मला याचं स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे की याचं काय 441चं स्क्वेअर रूट काय 21. पण आता इथे हे जे 3 आले म्हणजे 3 डिजिट 1 2 आणि याच्यानंतर हा डेसिमल पॉईंट म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट असतील म्हणजे याचा आन्सर काय राहील 0.021 हे राहील करेक्ट आन्सर राईट. समजा जर इथे असं जर असतं 0.0441 म्हणजे इथे आपल्याला बघा डेसिमल पॉईंट नंतर 4 डिजिट आहे म्हणजे 1/4 इंटू 2 आपण केलं तर सॉरी 1/4 डिजिट आहे म्हणजे 4 इंटू 1/2 केलं तर इथे 2 2s 4 म्हणजे मग इथे काय होईल आपल्याला हा जो आहे डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट राहतील म्हणजेच मग इथे येईल 0.21. लक्षात घ्या. काय करायचं तुम्हाला असं जर असेल तर काउंट करायचे एक किती डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहे ते काउंट करायचे नंबर ऑफ डिजिट. जे 6 असतील तर 6 4 असतील 4 त्याला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं कारण स्क्वेअर रूट आहे म्हणून. क्यूब रूट असतं तर 1/3 नी केलं असतं राईट. तर इथे 1/2 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे मग इथे किती मिळतं मला 3 म्हणजे समजायचं की डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट पाहिजे राईट. तर इथे डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट इथे येतं त्यामुळे करेक्ट आन्सर आहे 0.021. लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्वेअर रूट ऑफ 0.09 म्हणजे किती येईल 0.3 राईट. त्यानंतर 0.7 म्हणजे 0.49 49 कशाचा आहे 7चा राईट म्हणजे 0.7. मग यांची ऍडिशन किती येईल ऍडिशन करताना चूक करू नका बेटा 0.3 पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा म्हणजे मग किती येईल इथे 1.0 म्हणजेच काय 1 राईट. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. जे चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. थँक्यू.